आज ना मी एकदम छान अशी खीर बनवली होती, अगदी एकदम सोप्या पद्धतीने. तर झालं काय माहिती आहे का, अभिला आज ना खीर खायची होती, तर म्हटलं चला आता खीर बनवूया. तर खीर बनवायसाठी ना इथं मी ना छान अशा बारीक शेवया घेतल्या. त्यानंतर काजू, बदाम, मनुके, वेलची, अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी दूध घेतलं. त्यानंतर ना गॅस पेटवला, गॅसवर एक कढई ठेवली. कढईमध्ये ना तेल किंवा तूप घालायचं आहे आवडीनुसार. आणि त्यानंतर ना तेलामध्ये आपल्याला ह्या जे बारीक शेवया असतात ना, याला छान असं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. छान भाजून घेतल्या ना त्या काढून घ्यायच्या आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आहे ना काजू आणि बदाम ही आपल्याला तळून घ्यायचे आहे, थोडेसे मनुके आणि हे छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यातमध्ये मी वेलची ही तळून घेतली होती. त्यानंतर ना छान असं हे तळून झालं की त्याच कढईमध्ये आपल्याला आहे ना 1 ते 1.5 वाटी दूध घालायचं आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्यानंतर ना साखर घालायची आहे. तर वरून हवं तर तुम्ही ना तूपही घालू शकता, तेलही घालू शकता. आणि छान असं आहे ना याला 2 ते 3 मिनिटं उकळी काढून घ्यायचं आहे. आणि छान अशी उकळी काढली झाली का लगेच ना आपल्याला आपण भाजून घेतलेल्या शेवया, काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स हे सगळे आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं हलवून घ्यायचे आहे. आणि 5 ते 7 मिनिटामध्ये बघू शकता एकदम आपली इथे छान खीर बनवून तयार होते. तर नक्कीच अशा पद्धतीने करून बघा. अभिला तर खूपच आवडली. तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करून बघा. एकदम छान होते. खायलाही एवढी छान आणि मस्त लागते ना. तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. पटकन आकारा खाऊन बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. बाय.